नमस्कार मंडळी, मराठी स्टोरी टेलर चॅनलवर तुमचं स्वागत आहे. या चॅनलवर काही प्रसिद्ध त्याचबरोबर नवीन भयकथा आणि रहस्यकथा मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चला तर मग सुरू करूया मराठी स्टोरी टेलर चॅनलची पहिली भयकथा. रात्रीचे 12 वाजले होते. नाशिक जवळच्या एका छोट्याशा गावात त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर विजय माने आपल्या जुन्या वाड्यात एकटाच बसला होता. बाहेर थंड वारा सुटला होता आणि आंब्याच्या झाडांची पाने सळसळत होती. विजय हे सगळे ऐकत होता, पण त्याच्या मनात एक विचित्र अवस्था घर करून होती. त्याने स्वतःला समजवले की हा आवाज फक्त झाडांचा आहे, घाबरण्याचे काही कारण नाही. पण तो चुकत होता, खूप चुकत होता. हे वर्ष होते 2017. विजयचे वडील नुकतेच वारले होते आणि त्यांनी मागे सोडलेला हा 100 वर्ष जुना वाडा विजयला विकायचा होता. त्यासाठी त्याला इथे एकट्याने काही दिवस राहणे भाग होते. कागदपत्र गोळा करणे, जुने सामान आवरणे आणि वाड्याचे मोजमाप घेणे यासाठी. आजूबाजूच्या गावकऱ्यांनी त्याला आधीच बजावले होते, त्या वाड्यात रात्री एकट्याने राहू नकोस. पण विजयने ते ऐकले नाही. त्या रात्री त्याने जे अनुभवले ते त्याने नंतर आपल्या जवळच्या माणसांना सांगितले आणि त्याचा हा थरारक अनुभव येथे शब्दबद्ध केलेला आहे. पहिल्या रात्री विजयने वाड्याच्या मधल्या खोलीत आपली अंथरुणे टाकली. खोलीत एक जुना आरसा पण होता, जड आणि काळ्या रंगाचा, लाकडाच्या चौकटीत बसवलेला. तो आरसा भिंतीवर इतक्या वर्षांपासून होता की त्याच्यावर आता डाग पडले होते. विजयने इकडे तिकडे जास्त लक्ष दिले नाही आणि झोपायचा प्रयत्न केला. रात्री जवळपास 3 वाजता त्याला अचानक जाग आली. अगदी अचानक, जणू कोणीतरी त्याला हलवलं. तो उठून बसला आणि नेहमीप्रमाणे खोलीत पाहिले. सारे काही शांत होते. पण जेव्हा त्याची नजर आरशाकडे गेली तेव्हा त्याचे हृदय एक टोका चुकले. आरशात त्याचे प्रतिबिंब दिसत होते, पण तेव्हाच आरशातल्या प्रतिबिंबाने डाव्या हाताने स्वतःचे तोंड पुसले. तो क्षण फक्त 2-3 सेकंदाचा होता, पण प्रत्यक्षात मात्र विजयने स्वतःचे तोंड पुसले नव्हते. विजयने डोळे चोळले, परत पाहिले, पण आता सगळे व्यवस्थित होते. प्रतिबिंब व्यवस्थित आपल्याबरोबर हलत होते. त्याने स्वतःला सांगितले की कदाचित झोपेमुळे भास झाला असेल. पण अर्ध्या तासाने जेव्हा तो परत झोपायला जात होता, त्याने पुन्हा एकदा आरशाकडे पाहिले. तेव्हा तर त्याचे अंग गोठले, कारण त्यावेळेला आरशात त्याच्या पाठीमागे एक स्त्री उभी होती. केस विस्कटलेले, पांढरी साडी आणि चेहरा बिलकुल अस्पष्ट, जणू त्याला धुक्याने झाकले होते. विजय एकदम मागे वळला. मागे कोणीच नव्हते. खोलीत तो एकटाच होता. पण आरशात मात्र ती स्त्री अजूनही दिसत होती आणि आता ती हळूहळू त्याच्या दिशेने चालत येत होती. विजयने किंचाळतच खोली सोडली आणि अंगणात पळाला. त्या रात्री त्याने त्या खोलीत पाऊलही टाकले नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी गावातला एक म्हातारा माणूस, नाना पाटील, विजयला भेटायला आला. विजयने त्याला रात्रीचा अनुभव सांगितला. नाना थोडे गंभीर झाले. त्यांनी सांगितले की 50 वर्षांपूर्वी या वाड्यात एक स्त्री राहत होती. तिचे नाव होते सावित्री. तिचा नवरा गावाबाहेर काही कामानिमित्त गेला होता. अशाच एका पावसाळी रात्री ती घरी एकटी असताना कोणाचे तरी पाऊल ठसे तिने पायऱ्यांवर ऐकले. कोण आले हे पाहण्यासाठी ती खाली उतरून बघायला गेली, पण त्यानंतर ती पुन्हा कधीच कोणाला दिसली नाही. पोलिसांनी तपास केला, पण काहीच नाही सापडले आणि तेव्हापासूनच हा वाडा झपाटलेला म्हणून ओळखला जातो. नाना गेल्यानंतर विजयने दुसऱ्या रात्री जागरण करायचे ठरवले. रात्री 11 वाजले होते. सारे काही शांत होते. विजय हॉलमध्ये दिव्याजवळ बसून पुस्तक वाचत बसला होता. मध्यरात्रीनंतर बरोबर 12:07 वरच्या मजल्यावरून कसला तरी आवाज आला. छप छप छप. ओल्या पावलांचा आवाज, जणू काही कोणीतरी ओल्या पावलांनी पायऱ्यांवरून चालत खाली येत आहे. विजयने मोबाईलचा टॉर्च लावला आणि पायऱ्यांकडे पाहिलं तर त्याचा श्वासच अडकला. पायऱ्यांवर ओले पावलांचे ठसे उमटले होते, एकामागून एक, जणू कोणीतरी ओल्या पायाने चालत आले होते. पण त्या दिशेने कोणीही दिसत नव्हते. ते पाऊल ठसे हॉलमध्ये आले. विजयपासून अवघ्या 2 फुटांवर थांबले. विजय थिजल्यासारखा बसून राहिला. आजूबाजूला कुठेही कोणीही नव्हतं, पण त्याला त्याच्या कानाजवळ कोणाचा तरी गारगार श्वास जाणवला. एखाद्या बर्फाच्या स्पर्शासारखा थंड. मग एक कुजबूज ऐकू आली. जा, इथून जा. अगदी स्पष्टपणे तो आवाज एका स्त्रीचा होता.
विजय घाबरून उठला आणि दरवाजा उघडून बाहेर पळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी विजयने परत येऊन पाहिले तर पायऱ्यांवर अजूनही ते ओले पाऊल ठसे तसेच होते. पण मजेची गोष्ट अशी होती की त्या रात्री बाहेर पाऊस झालाच नव्हता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी विजयने एका मित्राला सुयोगला सोबत राहायला बोलवून घेतले. सुयोग खूप धाडसी होता आणि घाबरट नव्हता. दोघेही त्या रात्री वाड्यातच राहिले. जेवण झाल्यावर सुयोगने सुचवले की वाड्याचे तळघर बघायचे का, तर विजयने यासाठी होकार दर्शवला. काही वेळाने दोघे तळघराकडे गेले आणि जेव्हा दोघांनी तळघराचा दरवाजा उघडला तेव्हा खालून एक उग्र दर्प आला. जुन्या बंद जागेचा वास. तळघराच्या पायऱ्या उतरत असताना टॉर्चच्या प्रकाशात त्यांना दिसले की तळघरात जुन्या मातीच्या रांजणी होत्या, मोडकी लाकडाची सामग्री होती आणि एका कोपऱ्यात एक जुनी गंजलेली पेटी पण ठेवली होती. सुयोगने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला आणि पेटी उघडली तर आतमध्ये काही जुने कपडे, काही जुन्या नाणी आणि एक छोटासा फोटो होता. फोटो एका स्त्रीचा होता. फोटोतल्या स्त्रीने पांढरी साडी नेसली होती आणि वेणी घातलेली. मागे लिहिले होते सावित्री 1972. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. विजयच्या तोंडातून त्याच वेळी शब्द बाहेर पडले, अरे हीच तर ती. दोघे परत जिन्याकडे वळले आणि तेवढ्यात तळघरातले दिवे बंद पडले. दोघांच्या हातातील टॉर्च सुरूच होता, पण त्याचा प्रकाश अचानक क्षीण झाला आणि तेवढ्यात अंधारात मागून एक आवाज आला, खडखड खडखड. जणू कोणी त्या जुन्या रांजणावर थाप मारत आहे. सुयोगने टॉर्च त्या दिशेने फिरवला. रांजणाजवळ तर कोणीच उभे नव्हते आणि आवाज पण थांबला होता. मग त्यांना दिसले त्या पेटीचे झाकण आपोआप बंद झाले होते आणि त्या पेटीवर कोणाच्या तरी हाताचे ठसे उमटले होते. आतून जणू आतमध्ये कोणीतरी बंद आहे आणि बाहेर पडायला धडपडत आहे. विजय आणि सुयोग एकाच वेळी ओरडले आणि जिना चढत धावत बाहेर आले. त्यांनी तळघराचा दरवाजा धाडकन बंद केला आणि त्या रात्री दोघे अंगणातच बसून राहिले. वाड्यात परत जाण्याची दोघांची हिंमत झाली नाही. त्यानंतर चौथ्या आणि शेवटच्या रात्री विजयने एकट्याने राहायचे ठरवले. सुयोग गेला होता कारण तो खूप घाबरला होता. विजयने आधी गावातल्या मंदिरात जाऊन एक पूजा केली. घरातल्या प्रत्येक खोलीत उदबत्त्या लावल्या आणि मनाला एक धीर दिला. त्याने ठरवले की ती जी कोणी स्त्री आहे ती जे काही सांगत आहे ते नीट ऐकण्याचा प्रयत्न करायचा. कदाचित कदाचित तिला काहीतरी सांगायचे असेल. असा विचार करून विजय आपली कामं आटपून एका खोलीत शांतपणे बसून राहिला. रात्रीचे जवळपास 11:30 वाजले होते. वातावरण एकदम शांत होते. मेणबत्तीच्या प्रकाशात खोली उजळलेली होती आणि अचानक मेणबत्ती विझली. बाहेरून एक जोरदार वाऱ्याची झुळूक आली. पण आज विजय घाबरला नाही. विजय अंधारात बसून राहिला आणि थोड्याच वेळाने त्याला जाणवले की खोलीचे तापमान अचानक कमी होत आहे. आता त्याला थंडी वाजायला लागलेली, पण त्याच्या हृदयाची धडधड इतकी होती की त्याच्या श्वासाची वाफ निघत होती आणि इतक्यात कोणाचा तरी स्पर्श त्याच्या खांद्यावर जाणवला. थंडगार आणि जड हात जसे काही कोणी त्याच्या खांद्यावर ठेवला होता. पण विजय घाबरला नाही. त्याने मागे न पाहता फक्त एवढेच विचारले, कोण आहेस तू आणि काय हवे आहे तुला? 1-2 क्षण कोणीच काही बोलले नाही, पण नंतर उत्तर आले, पण ओठांनी नाही. ते उत्तर थेट विजयच्या डोक्यात शिरले. जणू कोणीतरी त्याच्या डोक्याच्या आत बोलत होते की माझे नाव सावित्री, मी इथेच आहे 50 वर्षांपासून. माझ्या नवऱ्याने मला इथे बंद केले तळघरात. मी मेले, पण माझा आत्मा अजूनही इथेच अडकला आहे. माझ्या अस्थी अजूनही त्या रांजणाखाली आहेत. त्या बाहेर काढ, मला मुक्ती दे. आवाज हळूहळू क्षीण झाला. मेणबत्ती परत पेटली आणि विजय भानावर आला. विजयने दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना आणि एका स्थानिक पुजाऱ्याला तळघरात बोलवले आणि तळघरातल्या त्या मोठ्या रांजणाखाली खोदकाम सुरू केले. त्या मोठ्या रांजणाखाली जेव्हा खोदकाम सुरू केले त्यावेळी त्यांना त्या रांजणाखालच्या जमिनीखाली मानवी हाडे सापडली. पोलिसांनी तपास सुरू केला. गावकऱ्यांनी सांगितले की सावित्रीचा नवरा रामभाऊ तिच्या मृत्यूनंतर 1 वर्षातच गावातून गायब झाला होता आणि पुढे त्याचे काय झाले हे कोणालाही माहीत नाही. विजयने सावित्रींच्या अस्थींवर विधिवत अंत्यसंस्कार केले आणि श्राद्ध घातले आणि त्या रात्रीनंतर वाड्यात कोणताही विचित्र प्रकार कधीच घडला नाही. विजय माने आज पुण्यात राहतो. त्या वाड्याची विक्री त्याने कधीच केली नाही, कारण विजयने तो वाडा पाडण्याचा निर्णय घेतला आणि सावित्रीच्या स्मृतीत त्या जमिनीवर आता एक छोटे मंदिर उभारले आहे. विजय सांगतो की आजही त्याला कधी कधी स्वप्नात ती दिसते, पण आता ती घाबरवत नाही. शांत, प्रसन्न आणि कृतज्ञतेने त्याला पाहते. जणू ती त्याला सांगत आहे की तू माझ्यासाठी जे केलेस ते मी कधीच विसरणार नाही. या जगात अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला दिसत नाहीत, पण त्या असतात. असे काही आत्मे जे
या जगाशी बांधले गेले आहेत त्यांना आपली गरज असते. कदाचित न्याय मिळवण्यासाठी, कदाचित मुक्तीसाठी. भीतीपेक्षाही संवेदनशीलता जास्त महत्त्वाची असते. हेच विजयच्या अनुभवाने शिकवले. तर मंडळी, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि मराठी स्टोरी टेलर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर लवकरच पुन्हा भेटूया आणखी एका कथेसोबत. तोपर्यंत सतर्क राहा आणि पाहत राहा मराठी स्टोरी टेलर.